श्री स्वामी समर्थ. दीपदया ब्लॉग्समध्ये आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे शिवलकर यांच्या गणपतीच्या कारखान्यात. इथेच आम्ही आमच्या गणपतीची ऑर्डर केलेली आहे, म्हणजे आमचा गणपती इथे बनतो आहे. तर आपण योगेश दादांच्या या गणपतीच्या कारखान्यात जाणार आहोत. हा कारखाना नागावच्या पुढे आणि चौलच्या अलीकडे वरंडे म्हणून गाव आहे, तर हा कारखाना तिथे आहे. पाऊस खूप पडत असतो, त्यामुळे त्यांनी पूर्ण प्लास्टिकने ते कव्हर करून ठेवलंय. आता आपण आतमध्ये जाऊया आणि स्वतः तिथे गणपती कसे बनतात ते थोडक्यात माहिती घेऊया. 1956 सालापासून त्यांच्या वडिलांनी चालू केलेली ही कला योगेश दादा अजूनही जोपासत आहेत. योगेश दादांच्या वडिलांनी हा मूर्ती बनवण्याचा व्यवसाय चालू केला. त्यांना अतिशय आवड होती सुबक मूर्ती बनवण्याची आणि ते शाडूच्या मातीपासून या मूर्ती बनवत असत. वडील गेल्यानंतर त्यांची ही परंपरा दादा आता स्वतः पुढे चालवत आहेत. तुम्ही दादांचा हा गणपतीचा कारखाना बघू शकता. वेगवेगळी कलाकार मंडळी तिथे काम करताना आपल्याला दिसतात. कोणी मूर्ती घडवतं, कोणी कलरिंगचं काम करत आहे, काही जण मूर्तींना बेसिक कलर मारून त्यांना पॉलिशिंग करत आहे. आणि हे काम करताना त्यांच्या घरातील सगळे लोक त्यांना या कामात मदत करताना दिसत आहेत. कारण हा एवढा मोठा व्यवसाय आहे की हा एकटा माणूस नक्कीच करू शकत नाही, तर त्याला आपल्या घरातल्या मंडळींची साथ या कामात हवी असणार आहे. तर त्यांच्या बहिणीचा मुलगा त्यांना या मूर्ती बनवण्याकरता किंवा छान कलर करण्याकरता मदत करतो. त्यांची योगेशदांची पत्नी स्वतः त्यांना या कामात खूप हातभार लावते. हे दादा इकडचे नाही आहेत, ते सोलापूरवरून आलेत. ते छान मूर्ती पॉलिशिंग करून देतात. स्वतः दादा मूर्तींना आकार देण्याचं किंवा शाडूपासून बनवलेल्या वेगवेगळे मूर्तीचे पार्ट जॉईंट करण्याचं काम स्वतः योगेश दादा करतात. त्यानंतर अजूनही त्यांची बरीच नातेवाईक मंडळी या कामात त्यांना खूप मदत करताना आपल्याला इथे दिसून येतील. या दादांच्या पत्नी आहेत. त्या मूर्तींना सुंदर असे फेटे घालणं किंवा धोतर नेसवणं, त्यावर मॅचिंग शेला स्वतः त्या शिवतात आणि ते काम त्या करून देतात. तुमच्या ऑर्डरप्रमाणे तुमची मूर्ती त्या सजावट करून देतात. काही लोकांना मूर्तींना वेगवेगळे खडे लावून पाहिजे असतात किंवा स्टोन पासून बनवलेले शेले, बांगड्या, ह्या सगळ्या ज्वेलरीना सुद्धा ते नवीन तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह बनवून देतात. तर फक्त त्यांना ह्यासाठी आधी ऑर्डर करावी लागते. या स्वतः ते करून घेतात आणि अतिशय सुंदर अशा मूर्ती त्या सजवून देतात. आता तुम्ही बघत आहात ती आहे आमची गणेश मूर्ती. आम्ही या गणपतीची ऑर्डर केली होती. याला फिलिप्स असं नाव आहे. या मूर्तीला फिलिप्स गणपती म्हणतात. मला माहित नाही का, पण त्याला हे नाव आहे. तर आम्ही आज तुम्हाला आमचा गणपती कसा कलरिंग होता आणि कसा पूर्ण होतो हे दाखवणार आहेत. तर योगेश दादा स्वतः तो बेसिक कलर गणपतीला मारून घेतात. हे स्प्रे पेंटिंग केलं जातं. तर दादा ते म्हणजे बॉडीचा जो कलर आहे तो आपल्याला पेंट करून देतात. आणि दादांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जर एखादा गणपतीचा फोटो जो तुम्हाला आवडलेला असेल तो जर त्यांच्याजवळ लवकर मार्च एप्रिलमध्ये जर घेऊन आलात तर तुम्हाला तशीच्या तशी मूर्ती दादा बनवून देतात आणि तुम्हाला जो पाहिजे तो कलर त्याप्रमाणे ते आपल्याला ती मूर्ती पेंट करून देतात. आणि आता ही जी ताई आहे ती त्यांच्या मिसेसची बहीण आहे. तर ती इथे खास मूर्ती कलर करण्यासाठी येते. वेळात वेळ काढून दादांना या कामात ती मदत करण्यासाठी येतं. आम्ही आता आम्हाला हा जो एक कलर कॉम्बिनेशन ते आवडलं होतं त्याप्रमाणे दादा त्याच्याकडून ते आमची गणेश मूर्ती पेंट करून घेत आहे.
तुम्हालाही दादांकडे अशा गणेश मूर्ती जर बघायला यायचं असेल किंवा गणेश मूर्ती खरेदी करायच्या असतील तर आता जो 2026चा एप्रिल मार्च येईल तेव्हा तुम्ही नक्की दादांच्या या कारखान्याला भेट द्या. दादांचा नंबर मी सुरुवातीलाच दिला आहे, पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी दादांचा नंबर पुन्हा देईन तुम्हाला. तर तुम्ही या कारखान्यात येऊन तुमच्या मूर्तींची ऑर्डर नक्कीच करू शकता. तुम्हाला हवी तशी दादा मूर्ती घडवून देतील याची मला खात्री आहे. योगेश दादांच्या कारखान्यात जास्तीत जास्त शाडू मातीच्या मूर्ती बनवल्या जातात आणि या मूर्ती बनवण्यासाठी शाडू मातीचा वापर आणि त्या मूर्तींना म्हणजे मातीला धरून ठेवण्यासाठी काथ्याचा वापर केला जातो आणि जे पार्ट बनले जातात ते पाण्याने जोडले जातात. कारखान्यामध्ये पारंपरिक आणि सुंदर अशा अनेक प्रकारच्या मूर्ती बनवल्या जातात. दादा स्वतः आणि कारखान्यामध्ये काम करणारे कारागीर पारंपरिक ज्ञान वापरून आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आकर्षक गणेश मूर्ती तयार करतात. दादांच्या कारखान्यामध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने गणेश मूर्तींची निर्मिती होते. त्यापैकी काही हजारो मूर्ती देशासह परदेशातही पाठवल्या जातात. तुम्हाला माहीतच असेल की पेण हे शहर गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, जिथे मोठ्या संख्येने गणेश मूर्ती बनवल्या जातात आणि तेथील गणेश मूर्ती परदेशात मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात. आमच्या गणपतीचं रंगकाम चालू आहे. ताईने जे बेसिक धोत्राचा शेल्याचा कलर आणि जो पट्टा आहे ते कलर ताईने केले आहेत पेंट, पण त्याला थोडंसं शायनिंग येण्यासाठी दादा त्याच्यावर स्प्रे पेंटिंग करत आहेत, जेणेकरून त्याला एक प्रकारची शायनिंग येईल. परदेशातूनही या मूर्तींना विशेष मागणी आहे. अलिबागमधील गावातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला या मूर्ती बनवण्याच्या कलेचे प्रशिक्षण मिळाले आहे. अनेक कलाकारांचे, कामगारांचे उपजीविकेचे साधन हा व्यवसाय आहे. वर्षभर गणपती बनवण्याचा कारखाना चालू असतो. कलाकार वर्षभर मूर्ती बनवतात व गणपती उत्सवाच्या 2 महिने आधी किंवा जास्तीत जास्त 1 महिना आधी मूर्तींना रंग लावण्याचे व सजवण्याचे काम चालू होते. फार पूर्वीपासून काही घराणी या व्यवसायात गुंतलेली आहेत. गावातल्या अनेक लोकांना या गणपती कारखान्यात काम मिळते. वर्षानुवर्षे चालू असलेला हा व्यवसाय स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. वाढत्या मागणीमुळे चांगला आर्थिक फायदा देखील या व्यवसायात होतो. हे जे दादा तुम्हाला दिसत आहेत ते खूप लांबून म्हणजे जवळजवळ रोह्याच्या इथून गणपतींची मूर्तींना आखणी करण्यासाठी आलेले आहेत. तर ते डोळ्यांना सुबक असा आकार देत आहेत. तुम्ही बघू शकता ते फार सुंदर डोळ्यांची रचना करत आहेत. आता जवळजवळ 8च दिवस गणपती आगमनाचे उरलेले आहेत. तर बऱ्यापैकी मूर्त्या आता रेडी झालेल्या आहेत सर्व. आता मगाशी तुम्ही बघितलं की ताई याला धोतर शिवत होती, तर ही मूर्ती आता पूर्ण झाली आहे आणि ऑलमोस्ट सगळी कामं पूर्ण झाली आहेत. आता फक्त शेवटचं काम असतं की जे आखणी करणं, ते आता चालू आहे. मूर्ती बनवण्याचं काम आता जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. आता जे कलर करणं आणि त्याला शेडिंग करणं आणि शेवटचं जे काम असतं ते आखणी करणं ते चालू आहे. तर हे काम ही सगळी कलाकार मंडळी रात्रभर करत असतात. म्हणजे ते म्हणतात की आम्हाला 4 ते 5 झोपायला होतात, म्हणजे थोडासा तर आराम करावा लागतो. ते 2 ते 3 तास झोप घेतात आणि पुन्हा ते कामाला सुरुवात करतात. आणि दादांच्या या कारखान्यात ह्या सगळ्या लोकांना झोप येऊ नये, त्यांना शेवटपर्यंत एनर्जी राहावी आणि म्हणून दादांच्या आई त्यांना सतत चहा नाश्त्याची व्यवस्था करत असतात. त्यासुद्धा 2 ते 2:30 वाजेपर्यंत जाग्या राहून त्यांना चहा नाश्ता देत असतात. ज्या मंडळींनी गणपतीसाठी ऑर्डर केलेली आहे ती लोक जेवण वगैरे आटपून रात्रीचे कारखान्याला भेट देतात.
म्हणजे आपल्या गणपतीचं काम कुठपर्यंत आलेलं आहे याची देखील दखल घेतली जाते आणि आपल्याला गणपती कधी नेता येईल याची पण दादांकडून त्यांना योग्य पोचपावती मिळते. काही मंडळी तर एवढी हौशी असतात की ती स्वतः आपला गणपती येऊन त्याची सजावट करतात. दादांकडून कलरिंगचं काम करून घेतात आणि त्याला जे काही खडे, टिकल्या, काही सजावटीचं साहित्य जे काही लावायचं असेल ते स्वतःहून इथे कारखान्यात सजवून घेतात. आता आमच्या गणपतीचं आखणीचं काम दादांनी चालू केलेलं आहे. आता ऑलमोस्ट आमच्या बाप्पाचं पेंटिंगचं काम रेडी झालेलं आहे. आता जे काही जी वरची सजावट आहे म्हणजे ही आखणी करणं, त्यानंतर बाप्पाला जे काही ज्वेलरी दागिने आहेत त्यांना सजवणं हे काम बाकी आहे. तर हेही दादा आता थोड्या वेळात पूर्ण करतील आणि बाप्पाचं आमचं पेंटिंगचं काम पूर्ण होईल. तुम्हालाही गणपतीची ऑर्डर जर दादांकडे द्यायची असेल तर दादांचा नंबर मी सुरुवातीलाच दिलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पुन्हा एकदा तुम्हाला नंबर देत आहे. पण ही ऑर्डर दादा मार्च, एप्रिल, मेपर्यंत घेतात. तर तुम्ही नक्की दादांच्या या कारखान्याला भेट द्या आणि तुमची पुढल्या वर्षीची ऑर्डर इथे फिक्स करा. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही गणेश मूर्ती विकत घेताना शाडूच्या गणेश मूर्तीच विकत घ्या. पूजेसाठी शाडूच्याच मूर्ती वापरल्या जातात. POPचा वापर कमीच करा. कारण तुम्ही बघता की POPचे जे गणपती मूर्ती असतात त्या विरघळत नाहीत आणि किनाऱ्यावर त्या पडून राहतात. तर देवाची पण विटंबना होऊ नये आणि पर्यावरणाची हानी देखील होऊ नये म्हणून शाडूच्या मूर्तींचीच तुम्ही ऑर्डर करा. शेवटचं काम असतं ते म्हणजे बाप्पाचे दागिने रंगवण्याचं. ते काम देखील आता पूर्ण होणार आहे आणि आपली गणेश मूर्ती तयार होणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही आमची बाप्पाची मूर्ती? आवडली असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या दीपदया ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.